अकोला शहरातील सिटी हॉस्पिटल येथे गुरुवारी दुपारी सुमारे 1:15 वाजताच्या दरम्यान अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. हॉस्पिटल परिसरात धुराचे लोट पसरताच रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच अग्निशमन विभागाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. प्राथमिक माहितीनुसार आग लागली तेव्हा हॉस्पिटलमध्ये एकूण 18 रुग्ण उपचार घेत होते. परिस्थिती गंभीर होण्यापूर्वीच डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, पोलीस आणि अग्निशमन दलाने तत्परता दाखवत सर्व रुग्णांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर रुग्णांना तातडीने निरामय हॉस्पिटल आणि केअर हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. अग्निशमन दलाने अल्पावधीत आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आग लागल्यानंतर काही वेळ परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले होते. रुग्णांच्या नातेवाईकांनी मोठ्या चिंतेत हॉस्पिटल परिसरात गर्दी केली होती. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. एसीच्या वायरिंगमध्ये स्पार्क झाल्यानंतर धूर पसरला आणि त्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर बनल्याचे सांगितले जात आहे. आता महावितरण तसेच वीज विभागाच्या अहवालानंतर नेमके कारण स्पष्ट होणार असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरातील खासगी रुग्णालयांच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत हॉस्पिटल प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाने दाखवलेल्या तत्परतेमुळे 18 रुग्णांचे प्राण वाचल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. 1:15 वाजेच्या दरम्यान सिटी हॉस्पिटलला आग लागल्याची माहिती रामदासपेठ पोलीस स्टेशन आणि आम्हाला मिळाली. त्या अनुषंगाने तात्काळ फायर ब्रिगेडच्या ज्या गाड्या आहेत, फायर ब्रिगेडच्या गाड्या इकडे आम्ही रवाना केल्यात. रामदासपेठ पोलीस स्टेशनचा संपूर्ण स्टाफ, रामदासपेठ PI आणि त्यांना मदतीसाठी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी गवळी साहेब या पूर्ण स्टाफचा आम्ही इकडे रवाना केलेत. त्या दरम्यान जे हॉस्पिटलमध्ये एकूण 18 पेशंट असल्याची माहिती आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली. सर्वचे सर्व 18 पेशंट जे आहेत ते सुखरूप आहेत. त्यांना निरामय हॉस्पिटल आणि केअर हॉस्पिटल या 2 हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे. बाकी जे MSCB आणि इलेक्ट्रिसिटीशी संबंधित जे अधिकारी आहेत तर त्यांच्याकडून बाकी पुढचा अहवाल आम्ही घेऊ की नेमकं कारण यामागचं काय होतं. आता प्रथम दर्शनी त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट असल्याचं ते माहिती मिळत आहे. जे AC आहे त्या ACच्या काही वायरिंगला स्पार्क होऊन त्याच्यातून तो धूर तयार झाला अशी ती माहिती आहे प्रथम दर्शनी. बाकी MSCBचा अहवाल आम्ही तपासामध्ये हस्तगत करून बाकी पुढचा तपास यामध्ये करू आम्ही.